दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आणि विश्वावधानी यांची ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनातील सर्व कष्ट नाहीसे होतील। पिटिकापुरम क्षेत्री विश्वावधानी नावाचे एक ब्राह्मण राहत होते। त्यांना श्रीपाद प्रभू हे श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे मान्य नव्हते। ते उपासाने म्हणत स्वयंभू दत्तात्रय बापनाचार्युल यांच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत असे म्हणणे म्हणजे केवढा हा देवद्रोह। श्रीपाद प्रभू माता सुमती, भगिनी राधा, सुरेखा, विद्याधरी, दोघे ज्येष्ठ बंधू व्यंकट, सुबैया श्रेष्ठी, नरसिंह वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रेमभावाने भोजन करीत असत। हे वर्तन कर्मठ विश्वावधानी यांना आवडत नसे। ते क्रोधाने म्हणत मल्लादी आणि घंटीकोटा या दोन्ही कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्या लोकांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा। श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष श्री दत्तात्रय आहेत याचे प्रमाण काय असे तर्क वितर्क करणाऱ्या विश्वावधानींचा कालांतराने देहांत झाला आणि त्यांना पुढील जन्म श्रीपाद प्रभूंच्या अंगणातील एका काटेरी वृक्षाच्या रूपात मिळाला। विश्वावधानी यांच्या मृत्यूनंतर करावयाची उत्तरक्रिया त्यांच्या नातवाने व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता। त्या काटेरी झाडास श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिनी पाणी घालत असे। एके दिवशी बापनाचार्यांनी श्रीपाद प्रभूंना विचारले, अरे श्रीपादा, तुला हे काट्याचे झाड प्रिय का आहे? तू या झाडास श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी हे झाड वाढणारच आहे। त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, आपल्या घराण्यातील विश्वावधानी आजोबा त्यांच्या मृत्यूनंतर या काटेरी झाडाच्या रूपाने जन्मले आहेत। याच वेळी गुरुचरण नावाचे एक दत्तभक्त श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले। त्यांना आत घेऊन येत श्रीपाद प्रभू गुरुचरणास म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवितो, ती तू बघ। त्यांच्याबरोबर बापनाचार्य सुद्धा होते। श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलाने श्रद्धारहित श्राद्धकर्म केल्याने आणि बापनाचार्य यासारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला या काटेरी झाडाचा जन्म प्राप्त झाला। हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे। त्याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करून घेईन। यासाठी तुमची संमती आहे ना? हे प्रभूंचे वक्तव्य ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले। त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानीचा प्रेतात्मा म्हणाला, श्रीपाद प्रभू, यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून त्यास अग्नी देण्यास सांगितले। गुरुचरणाने ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले आणि नंतर स्नान केले। त्यानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितली। अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर दोषारोपण करणाऱ्या विश्वावधानीवर सुद्धा कृपा करून त्यांना सद्गती मिळवून दिली। खरोखर श्रीपाद प्रभूंच्या लीला अगम्य आहेत। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।